वरून आलेलो आहे. दोनोडे इथे तांबळगाठी कशी शेती पिकलेली आहे तुम्ही बघतायत. आमचे अंकल म्हणजे कांबळे आणि आम्हाला इथे आणलेलं आहे. शेती बघूया आपण लांबून. चला बघूया. हे बघा ही शेती कशी आहे, मस्त पिकलेली आहे. आणि हा माझा व्हिडिओ संपलेला आहे. भाताचं पीक आहे या ठिकाणी आता बघा कसं भाताचं पीक पिकलेलं आहे. आणि आम्ही आता जाणार आहे दुसऱ्या साईडला. आता आपण मुगाची शेती कशी जाऊया. चला आता आपण मुगाची शेती बघायला चाललोय. लवकरात लवकर आता आपल्याला शेती दिसेल. चला आता लवकरात लवकर आपण शेती कशी जात आहे. इथे बघा टाकी झेंडा लागलेला आहे. इथे एक ओढा आहे त्याला टाकी झेंडा बोलताय. आता आपण जाऊया मुगाच्या शेतीवरती. श्रावण महिना नुकताच संपलेला आहे आणि भाद्रपद महिना चालू झालेला आहे. गणेश चतुर्थीचा दिवस आहे आज. या ठिकाणी आपण आमच्या दोनोडे या गावी आम्ही आज आलेलो आहे शेती पाहण्यासाठी. या ठिकाणची दोनोड्याची ही जी जंगल वन्य परिस्थिती आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकताय. या ठिकाणी गवत खूप वाढलेलं आहे बघा. त्यानंतर ही निरगिलची झाडं आहेत. अशा पद्धतीनं आम्ही फिरण्यासाठी आलेलो आहे. आकाश अगदी निरभ्र आहे. या ठिकाणी ऊन मस्तपैकी पडलेले आहे. आम्ही एन्जॉय करत आहे या ठिकाणी आज चांगल्या प्रकारे. तर आता आपण पुढे जाऊया. पुढे आपण त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी जो रस्ता गेलेला आहे हा रस्ता इकडे दोनोडे गावचे पिवाचा मळ म्हणून जी शेती आहे पिवाचा मळ म्हणून जी शेती आहे या ठिकाणी आम्ही जाणार आहे. तर ह्या जात असताना इथं बसताय हे जे गवत आहे ते जनावरांसाठी राखीव ठेवलेलं आहे या ठिकाणी. आणि हे जनावरांना पावसाळ्यात गवत म्हणून कापून नेलं जातं आहे. आणि या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती अगदी निसर्गरम्य आहे, आनंदी आहे, अशी भरून गेलेली निसर्ग आहे. तुम्ही पाहता आहे आकाश किती छानपणे विस्तारलेलं आहे. निळभर आकाश, असं पाऊस कधीतरी येतोय रिमझिम रिमझिम. या ठिकाणी पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज येत आहेत. अशा पद्धतीने आता आपण भुईमुगाच्या शेताकडे निघालो आहे. भुईमुगाच्या शेतापाशी आलेलो आहे. आता आपण बघा ह्या जागेवर कशा शेंगा उगतात आणि काढल्यावर परत उगतात. आता बघा ही आपली भुईमुगाची शेती. शेती पाहतात आपल्याला पण मजा येत आहे. आता पहा आपण दुसऱ्या भुई शेतीमध्ये आलेलो आहे आणि ही शेती पण लई चांगली आहे. इथं पिकं चांगली उगतात. पहा इथं फुलं पण उगतात चांगली चांगली.